नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पत्रकार राजेश कांबळे यांचा जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांच्या हस्ते सत्कार. सन्मती संस्कार मंचचा पुढाकार. राज्यस्तरीय मीडिया पुरस्काराबद्दल गौरव. जनहिताच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत समाजातील वंचित, पीडित आणि सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे यस न्यूज महाराष्ट्राचे पत्रकार राजेश कांबळे यांना नुकताच राज्यस्तरीय मीडिया पुरस्कार कवी नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या यशाबद्दल ऐतवडे बुद्रुक येथील सन्मती संस्कार मंचच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य जयराज पाटील यांच्या हस्ते पत्रकार राजेश कांबळे यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना जयराज पाटील म्हणाले, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करत असतात. राजेश कांबळे यांनी जनहिताच्या विषयांवर सातत्याने वृत्तांकन करून समाजातील अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्याचा राज्यस्तरीय मीडिया पुरस्काराने झालेला गौरव हा संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही त्यांनी अशीच निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता करावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तसेच यावेळी पत्रकार सुनील पाटील म्हणाले, आजच्या काळात निर्भीड, प्रामाणिक आणि जनहिताभिमुख पत्रकारितेची समाजाला नितांत गरज आहे. राजेश कांबळे यांनी समाजातील वंचित, पीडित आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत प्रशासनाला जागे करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. अशा पत्रकारांच्या कार्याची दखल घेतली जाणे ही समाधानाची आणि अभिमानाची बाब असून त्यांना मिळालेला राज्यस्तरीय मीडिया पुरस्कार हा त्यांच्या मेहनतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा सन्मान आहे. भविष्यातही त्यांनी सत्य, न्याय आणि लोकहितासाठी अशीच पत्रकारिता करावी असं ते म्हणाले. या सत्कार प्रसंगी सन्मती संस्कार मंचचे पदाधिकारी, माजी उपसरपंच अजिंक्य पाटील, तुकाराम खटावकर, ज्ञानेश्वर खटावकर, सचिन पाटील, तंटामुक्त अध्यक्ष अमोल गायकवाड, बाबासो गायकवाड, अजित पाटील, सुधीर बुद्रुक, अमोल पाटील, किरण कदम, प्रवीण वंडकर, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी राजेश कांबळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.